ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। आपल्या संतांनी आणि पूर्वजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे वर्षानुवर्षे ही वारी चालू आहे। वारीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, कोण कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे हा भेदभाव न करता वारकरी प्रवास करतात। या वारीपासूनच सरकारच्या लोकांनी शिकण्यासारखे आहे। महाराष्ट्रात मराठा ओबीसी वाद सरकारने निर्माण केला, त्यांना मार्ग काढता आला असता वाद पेटवणारी लोक सरकारमध्ये बसलेलीच आहेत। आज माझा शेतकरी सुखावला पाहिजे अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना केली। राहुल गांधी हे पंढरपूरला येणार होते, मात्र आता गर्दीमुळे शक्य होणार नाही। मात्र महाराष्ट्रात आल्यावर राहुल गांधी निश्चितच विठ्ठलाच्या चरणावर आशीर्वाद घ्यायला येतील। वारकरी लोकांनी पायी यावे आणि VIP लोकांनी गाड्या घेऊन यावे हे काही योग्य नाही। मी विलास देशमुखांचा शिष्य आहे। या वारीमध्ये येण्याची विनंती केलेली होती, ते बाहेर होते त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही। आता त्यांचं यायचं, पण आता या गर्दीमध्ये येणं त्याच्यामुळे उलटं वारीमध्येच सगळे प्रॉब्लेम होणार। पण ज्यावेळेस ते महाराष्ट्रात येतील त्यावेळेस पांडुरंगाच्या चरणी ते येतील, आशीर्वाद घेतील असं होईल। कारण की आत्ता येणं म्हणजे या गर्दीमध्ये, कारण की कालच पाहिलं आपण की इथल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री इथं आलेत आणि किती लोकांना त्रास झाला ते आपण पाहिलेलंच आहे। इथले बिचारे छोटे मोठे लोक, गरीब लोक, ते बांगड्या घेऊन कुठं काही घेऊन बसलेले, त्यांचे सगळे दुकानं तोडून टाकली। पांडुरंग तिकडेच आहे, मुख्यमंत्र्याला ते दिसला नाही, तो त्यांचा भाग आहे। पण काल काय झालं इथं तुम्ही पाहिलेलंच आहे। त्यामुळे इथं VIP लोकांनी जास्त यावं, त्यांच्या गाड्या इकडे याव्यात आणि वारकरी बिचारे पैदल यावेत, हे काही बरोबर नाही। आणि त्याच्यामुळे आम्ही त्या याच्यामध्ये राहुलजींना सांगितलं की नंतर तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात जाल त्यावेळेस इथं दर्शनाला या। अजित पवार मला विना इथल्या कार्यकर्त्यांनी हातात दिलेला आहे, फेटा पण त्यांनीच बांधून दिलेला आहे। भावी मुख्यमंत्री त्यांची इच्छा आहे, आषाढीच्या महापुराचा योग असं आहे की मी विलासराव देशमुख साहेबांचा शिष्य आहे। ते सांगायचे की वेळेच्या आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही, माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचं ते होईल। पण मला माझा महाराष्ट्र जो आज पेटतो आहे तो महाराष्ट्र मला शांत करायचा आहे। महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील साहेब, विलासराव देशमुख साहेबातल्या काळातला जो महाराष्ट्र आहे तो पुन्हा आम्हाला उभा करायचा आहे। आज महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज राज्याच्या सरकारने करून ठेवलेलं आहे। राज्यातले उद्योग सगळे गुजरातमध्ये पाठवलेले आहे। गुजरातचा ड्रग मुंद्रा पोर्टवरून महाराष्ट्रात आणून आमच्या नवीन पिढीला बर्बाद केलं जाते आहे। त्यामुळे मला चिंता ती आहे आणि म्हणून देवाच्या चरणी मी हेच प्रार्थना करतो, जे काही मिळेल त्याला चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेसाठी, माझी लढाई जनतेसाठी राहिलेली आहे, माझी लढाई खुर्चीची राहिलेली नाही। आणि त्यामुळे मी या पवित्र भूमीवर आज पुन्हा तेच सांगतो की माझी लढाई खुर्चीची नाही, माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासाची आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे आणि ती लढत राहील। अजित पवारांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत, शिखर बँक असू दे, भुजबळ आज भेटलेत पवारांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना नको अशी त्यांच्यात चर्चा तर आहे, काय वाटते? बघा आता भुजबळ साहेब, पवार साहेब हे मोठी लोक आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलणं बरोबर नाही। त्यामुळे त्या विषयापेक्षा आज महाराष्ट्राचा शेतकरी, महाराष्ट्रातला तरुण, महाराष्ट्रात चाललेलं वाद, ओबीसी मराठा, हे सगळे वाद आणि इथल्या लोकांना न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे। त्यामुळे मी मोठ्या लोकांबद्दलची कुठली प्रतिक्रिया द्यावं हे बरोबर नाही। सत्ताधारी आहेत भुजबळ साहेब, हेच म्हणतात की महाराष्ट्र पेटत आहे, तो वाद मिटावा। महाराष्ट्राचं सरकार हे प्रत्येक गोष्टीवर अपयशी ठरलेलं आहे, हे आम्ही जेव्हा म्हणत होतो तर आमचा आरोप होता असं तुम्ही म्हणत होता। आता हा आरोप नाही, हे वस्तुस्थिती आहे की महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे भाजप प्रणीत जे सरकार आहे हे सत्ता चालवण्याच्या लायकीचे नाहीत असं राज्याच्या मंत्रिमंडळातले सिनियर मंत्री ज्या पद्धतीनं आज त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत, तर त्याचा उद्देशच तो आहे की हे सरकार लायकीचं राहिलेलं नाही आणि हे सरकार महाराष्ट्र शांत करू शकत नाही, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकत नाही। म्हणून भुजबळ साहेब पवार साहेबाकडे गेले असतील असं म्हणून। कसं मिळणार? सारंगे पाटील परत 20 तारखेला उपोषणाला बसलाय, बघा आता काय याचं सोल्युशन काय प्रॉपर आमच्याजवळ आहे। मी मागच्या काळातही सांगितलं की तुम्हाला नसेल जमत तर आम्ही करतो आणि
केंद्रातल्या सरकारमध्ये आम्ही त्यावेळेस आमचं जेव्हा निवडणुका लोकसभेत चालू होत्या त्यावेळेस राहुल गांधीजींनी सांगितलं की जातीनिहाय जनगणना सेन्सेस हा आमचा पहिला बेसिक आहे. सेन्सेसच्या नंतर हे सगळे प्रश्न निघू शकतात. पण नरेंद्र मोदी सांगतात की आम्हाला करायचंच नाही, त्यामुळे हा वाद संपणारच नाही. त्यामुळे या वादाला खऱ्या अर्थानं सरकारच पेट्रोल टाकतं आहे अशी परिस्थिती आपण पाहतो आहे. आणि यांनी 2014मध्ये फडणवीसांनी सांगितलेलं होतं की आम्ही या मराठ्यांना आरक्षण देतो, द्या त्यांना कसं द्यायचं आहे तो त्यांचा सत्ता आहे. त्यांच्याजवळ आता असुरी बहुमत आहे. काल नवनीत राणा पण म्हणले की हे महाराष्ट्र पेटवणाऱ्यांना सद्बुद्धी देऊ दे, आणि भुजबळांनी पण काल असं म्हणलं की विरोधी पक्ष का आला नाही फोन, आणि आज परत ते शरद पवारांनी काय खरे बघा. खरं तर आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या संतांनी जी वारीचा संदेश आपल्याला दिला आणि वर्षानुवर्ष ही वारी चालते आहे. याच्यामध्ये गरीब श्रीमंत कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हा भेदभाव न करता हजारो किलोमीटर वारकरी करतात. आणि त्याच्यामध्ये कुठलाही जात पात भेदभाव नसतं. तो कुठल्या गावचा आहे कुठल्या जातीचा हे पण त्या वारीमध्ये कोणाला माहिती नसतं. आपल्या डोक्यावर तिखट मीठ घेऊन पीठ घेऊन वारीला लोक निघतात आणि ते आपण प्रथा पाहतो आहे. तर या वारीपासूनच सरकारने की सरकारच्या लोकांनी शिकण्यासारखं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद निर्माण केला, तो सरकारचं योगदान आहे. त्याच्यामध्ये केंद्रात राज्यात त्यांचं बहुमताचं सरकार आहे. यांना ते मार्ग काढता आला असता, पण ते मार्ग काढू शकले नाही. राहिला मूळ मुद्दा असा की ज्यांना राज्य पेटवायचंच आहे तर ते पेटवणारच आहेत. तर ती पेटवणारी लोक सत्तेमध्ये बसलेलीच होती. एक दुसरं मार्ग निघू शकतो, पण मार्ग काढायचा नाही, इच्छाशक्ती नाही. 2014मध्ये फडणवीसांनी सांगितलं की आम्हाला केंद्रात आणि राज्यात सत्ता द्या, म्हणजे आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ, गोवऱ्यांना आरक्षण देऊ, अल्ब्यांना आरक्षण, अशा त्यांनी भीमगर्जना केल्या. पण 10 वर्षात त्यांची सत्ता होती, का नाही दिलं? त्याच्यामुळे सत्तेही पक्षातले कोण पण काही बोलतात त्याच्यावर फार काही जाऊ नका. कारण की मूळ प्रश्न आहे. मी आज इथं आलो, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना याची केली की आज माझा शेतकरी सुकवला पाहिजे. सातत्यानं त्याला आत्महत्याच्या सामोरं जावं लागतं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत. नापिकी सातत्यानं, कर्जाचं डोंगर, ही सगळी परिस्थिती आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. हां, पण झालं तर काँग्रेसकडे आलं तर महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.